हॅलो नमस्कार. एकंदरीतच आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे संयुक्त गडब पूर्वपरीक्षा संयुक्त म्हणजेच काय कंबाईन पूर्वपरीक्षासाठी जे काही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच लॉन्च केलेले आहे त्यातील आपण डे 12 मधला म्हणजे 12व्या दिवशी जे आपण प्रश्न म्हणजे आज 13 तारखेला जे प्रश्न टाकलेले होते PYQs इकॉनॉमिक संदर्भात. ओके, सो इकॉनॉमिक संदर्भाने आपण 3 PYQs जे काही सिरीज आहे ते टाकलेली आहे. सो या ठिकाणी आपण इकॉनॉमिक संदर्भाने जे 10 प्रश्न आपल्या या क्विज बॅचमध्ये टाकलेले होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या व्हिडिओला लेक्चरला सुरू करूयात. सो या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न होता अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते. यात नीती आयोगाच्या संदर्भात खालील योग्य विधाने विचारत घ्या अशा पद्धतीचा प्रश्न आहे. अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान अध्यक्ष असतात किंवा भारताचे पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. ब स्टेटमेंट आहे भारताचे राष्ट्रपती उपाध्यक्षांची निवड करतात. त्यानंतर आहे क स्टेटमेंट काय आहे तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असतो. कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत? ओके, फक्त अ बरोबर, त्यानंतर आहे फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्ही बरोबर की अ आणि क बरोबर. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? सो हे जे काही स्लाईड आहे ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर जेव्हा आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण इकॉनॉमिक संदर्भात रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. त्या रिव्हिजन सिरीजचे महत्त्वपूर्ण जे आपल्याला आयोग फ्रिक्वेंट प्रश्न विचारतो त्यातील जे काही पंचवार्षिक योजना आहे त्या संदर्भात आपण जेव्हा लेक्चर बघत होतो तर त्या ठिकाणी हे जे काही नीती आयोग नियोजन आयोग हे बघितलेलं होतं आणि त्या लेक्चरचे जी काही स्नॅपशॉट आहे ते मी या ठिकाणी दिलेलं आहे. सो नीती आयोगाची स्थापना सर्वांनाच माहीत असेल 1 जानेवारी 2015 मध्ये. याचा जे काही फुल फॉर्म आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अशा पद्धतीने केला जातो. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ही एक थिंक टँक म्हणून कार्य करते. ओके, जी सुरुवातीची जी काही नियोजन आयोग होते ते नियोजन कशा पद्धतीने करायचे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ते वेगवेगळे प्लॅन किंवा धोरण आखायचे. मात्र हे जे काही नीती आयोग आहे ते फक्त विचार की गव्हर्नमेंटने एखादं धोरण किंवा एक डेव्हलपमेंट प्लॅन जर आखलेलं असेल तर त्यावर विचार देणारी किंवा विचार मांडणारी जी संस्था असते तर ही त्या विचार मांडणाऱ्या ज्याला आपण थिंक टँक म्हणत असतो. सो नीती आयोग आपल्याला थिंक टँक संस्था म्हणून दिसून येतो. ओके, एकंदरीतच सहकारात्मक संघराज्यवाद निर्माण करणे त्याचप्रमाणे जे काही बॉटम अप अप्रोच आहे म्हणजे खालून वरच्या दिशेने विकास घडवून आणणे अशा पद्धतीची जो काही ही संकल्पना आहे किंवा जे थिंक टँक आहे ते थिंक टँकची आपल्याला वैशिष्ट्य या नीती आयोगासंदर्भात दिसून येतो. ओके, सो रचना 2024च्या अनुषंगाने आपण बघतो. 2024 मध्ये सध्या अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि सध्या कोण आहेत तर नरेंद्रजी मोदी हे आपले नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष सुमन के बेरी. ओके, सुमन के बेरी हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि कोणाद्वारे नियुक्त असतात तर पंतप्रधानांद्वारे नियुक्त असतात. जे आपल्याला ब स्टेटमेंटमध्ये उपाध्यक्षांची निवड राष्ट्रपती करतात अशा पद्धतीची जी काही स्टेटमेंट आहेत त्या ठिकाणी चुकीच्या ठरतो आहे. ओके, सो ब स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. सो ब असणारा पर्याय तुम्ही बाद करून घ्या म्हणजे तुम्हाला योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर आहे पदसिद्ध सदस्यांमध्ये गृहमंत्री, संरक्षण मंत्री, वित्त मंत्री, कृषी मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत सध्या तर मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला BVR सुब्रमण्यम हे असल्याचे दिसून येतो. ओके, आणि जे सर्वोच्च म्हणजे सर्व राज्यांचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांचा जो काही या नीती आयोगाचा जे गव्हर्निंग काउन्सिल आहे त्यामध्ये त्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होत असतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो अ आणि क योग्य स्टेटमेंट किंवा योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. नीती आयोगाची काही कार्य दिलेली आहेत ते तुम्ही नंतर रीड करू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते नंतर वाचा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार अनएम्प्लॉईड संदर्भात आपल्याला प्रश्न विचारतो. कंबाईनमध्ये विचारतो, इव्हन राज्यसेवेमध्ये देखील पूर्वपरीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये तर हमखास विचारला जातो. सो त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रश्न पोस्ट केलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते. सो मुख्य प्रकार जे आपल्याला ग्रामीण भागात दिसून येतात. सो बेरोजगारीचे 2 प्रकार दिसून येतात. ओके, एक ग्रामीण भागामध्ये सापडणारी बेरोजगारी आणि शहरी भागामध्ये सापडणारी बेरोजगारी. ओके, सो ग्रामीण भागामध्ये हंगामी स्वरूपाची बेरोजगारी आणि छुपी स्वरूपाची किंवा प्रचंड बेरोजगारी असतो. ओके,
हंगामी स्वरूपाची बेरोजगारी म्हणजेच काय, तर एका विशिष्ट हंगामापुरते ग्रामीण भागामध्ये जेव्हा लोकांना रोजगार मिळतो, ओके, तर त्याला आपण हंगामी स्वरूपाची बेरोजगारी असे म्हणत असतो. ओके. पावसाच्या सीझनमध्ये किंवा पावसाचा जो कालावधी असतो त्या दरम्यान शेतीमध्ये जे शेतकरी वर्ग काम करतात, मग इतर काळामध्ये किंवा इतर कालावधीसाठी पावसाचा जो प्रमाण आहे किंवा पाऊस गेल्यानंतर जो काही त्यांचा जो पिरियड असतो तो ते अनएम्प्लॉईड असतात. बाकीचे जे काही उदरनिर्वाहाचे जे काही साधने आहेत त्याचा वापर करून ते आपला उदरनिर्वाह भागवण्याचा प्रयत्न करत असतात. सो त्यांना एका विशिष्ट काळासाठी हंगामी बेरोजगारी किंवा विशिष्ट काळासाठी रोजगार प्राप्त होतो. इतर वेळेस ते बेरोजगार असतात. त्यालाच आपण हंगामी बेरोजगारी असे म्हणत असतो. ओके. उदाहरणार्थ जेव्हा लग्न वगैरे असतील तर त्यावेळेस बँडवाल्यांचा किंवा अजून त्यामध्ये परत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण बर्फ वगैरे घेत असतो, आईस्क्रीम वगैरे, तर त्यांचा जो व्यवसाय आहे तो वाढलेला असतो फक्त उन्हाळ्याच्या पर्टिक्युलर पिरियडसाठी. इतर काळी त्यांना तितक्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. त्यालाच हंगामी बेरोजगारी आपण म्हणतो. त्यानंतर छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी हे देखील ग्रामीण भागामध्ये दिसून येतं. जेव्हा उत्पादन कार्यामध्ये अतिरिक्त मजुरांची संख्या जरी वाढली तरी त्या उत्पादनाच्या वाढीमध्ये कुठलाही बदल होत नसेल तर त्याला आपण छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणत असतो. ओके. समजा 10 लोक सुरुवातीला 10 लोक 100 वस्तूचे उत्पादन करायचे. आता 15 लोक झाली. 15 लोक त्या उत्पादन संस्थेमध्ये कार्य करण्यासाठी आले. मात्र त्यांची जी काही क्षमता आहे ती 100च असेल तर या 5 लोकांचं जी काही उत्पादन क्षमता आहे ती शून्य आहे. यालाच आपण या श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते अशा पद्धतीने या छुपी प्रच्छन्न बेरोजगारीमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. सो ग्रामीण भागामध्ये ही 2 बेरोजगारी प्रामुख्याने दिसून येतो, हंगामी बेरोजगारी आणि छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. सो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये पर्याय क्रमांक 3 असणार आहे, प्रच्छन्न व मोसमी बेरोजगारी किंवा हंगामी बेरोजगारी. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल खालील दृष्टिकोन आहेत. कुठले दृष्टिकोन आहेत? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पूर्व परीक्षेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्याच आहे आपल्या चॅनलवर. ओके. तुम्ही नवीन असाल तर ते प्लेलिस्ट आपल्या चॅनलची प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला इकॉनॉमिक्स संदर्भात जे इम्पॉर्टंट लेक्चर आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. ओके. या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादनासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना बघतो त्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण GDP, GNP, त्यानंतर आहे NDP, NNP हे जे काही संकल्पना आहेत त्यातील स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर जेव्हा एका वर्षाच्या काळात देशातील भौगोलिक सीमा अंतर्गत जे वस्तू व सेवांचे जे बाजारभावानुसार जे येणारे अंतिम मूल्य असते तर त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणत असतो. ओके. कळलं का? तर समजा आपला देश आहे आणि या देशाच्या भौगोलिक सीमारेषेत म्हणजे आपल्या देशातील कुठल्याही एरियामध्ये जेव्हा उत्पादन कार्य सुरू असेल तर या उत्पादन कार्याचा जेव्हा समावेश किंवा या उत्पादन कार्यातून जे वस्तू व सेवांचे उत्पादनाचे जे काही मूल्य आहेत ते बाजारभावानुसार त्या वस्तू व उत्पादनाच्या जो मूल्याचा विचार केला जातो तर त्यालाच आपण GDP किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन करत असतो. यामध्ये उपभोग खर्चाचा समावेश असतो. ओके. म्हणजे त्या उत्पादनासंदर्भात जो खर्च केलेला असतो गव्हर्नमेंटने किंवा त्यामध्ये जे वेगवेगळ्या नागरिकांना जे उत्पादक जे किंवा जे कामगारांना जेव्हा आपण त्यांच्या मजुरीच्या स्वरूपात त्यांना पैसे वगैरे देतो किंवा मजुरी देत असतो तर त्याचा खर्च होतो. गुंतवणूक खर्च, किती गुंतवणूक केलेला आहे त्या देशातील पर्टिक्युलर एका भागामध्ये किंवा पर्टिक्युलर कारखान्यामध्ये. त्यानंतर सरकारचा खर्च किती लागला. त्यानंतर त्या वस्तूच्या उत्पादनासाठी आपण कुठल्या गोष्टीची निर्यात केली आणि आपण आयात कोणत्या गोष्टीचे केलेले आहे तर या गोष्टीचा विचार करून हे GDP ठरवला जातो. ओके. सो या ठिकाणी बघू शकता एकूण मूल्याचा प्रवाह असतो का, तर ऑफकोर्स मूल्याचा प्रवाह असतो याच्यामध्ये, कारण आपण उत्पादित मूल्य जे आहेत बाजारभावानुसार येणारे मूल्य, सो एकूण मूल्याचा या ठिकाणी विचार करत असतो वस्तू व सेवांच्या मूल्याचा. ओके. त्यानंतर एकूण प्राप्ती व उत्पन्नाचा प्रवाह. एकूण प्राप्ती निर्यातमधून जेव्हा आयात वजा केल्याच्या नंतर जी प्राप्ती आपल्याला प्राप्त होत असते, निर्यातीचे मूल्य जेव्हा आपण निव्वळ निर्यातीचे मूल्य आपल्याला प्राप्त होत असते तर त्याचा देखील या ठिकाणी आपण समावेश करत असतो. ओके.
त्यानंतर आहे सरकारचा खर्च किती झालेला आहे, एकूण खर्चाचा प्रवाह ज्यामध्ये उपभोग खर्च असेल, गुंतवणूक खर्च आणि सरकारी खर्च म्हणजे यांच्या एकूण खर्चाचा जो काही प्रवाह झालेला आहे त्या प्रवाहाचा विचार देखील आपण या स्थूल देशांतर्गत उत्पादन करत असतो. त्यामुळे अ, ब, क हे तीनही विधान योग्य असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नात आपल्याला आर्थिक बाबी संदर्भात कॅबिनेटने डॅश डॅश या काळात कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान, ज्याला NMET वर NMET देखील म्हटलं जातो, सो राष्ट्रीय मिशनच्या अंमलबजावणीस मान्यता दिलेली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 9वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना, त्यानंतर आहे 11वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना. तर लक्षात घ्या, जी काही नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी, ओके, याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी, ही जी योजना आहे ती 2014 मध्ये अस्तित्वात आली. ओके, आणि जो काही 12व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता तो आपल्याला दिसून येतो 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017. ओके, सो असा एकंदरीत आपल्याला कालावधी दिसून येतो. सो या दरम्यान म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान हे जे काही या ठिकाणी जी योजना दिलेली आहे ते योजना खूप महत्त्वाची आहे, ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान ही जी काही NMET नॅशनल मिशन ऑन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन टेक्नॉलॉजी या योजनेचा शुभारंभ केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, पहल योजना देखील खूप महत्त्वाची आहे, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ग्रामज्योती योजना, दीनदयाल ग्रामज्योती योजना, हे जे विविध योजना आहेत ते आपल्याला लक्षात घेणे अपेक्षित आहे. ओके, 12व्या पंचवार्षिक योजनेचा थीम काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, कारण ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. थीम एकंदरीतच म्हणजे त्या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या गोष्टीला अधिक महत्त्व देण्यात आलेले होते किंवा त्या 12व्या योजनेचे नाव काय होते. ओके, नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढे जाऊयात. फॉरेस्ट 2017 फॉरेस्टच्या मेन्समध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, खालील अचूक विधाने विचारात घ्या. अचूक म्हणजे योग्य विधाने. ओके, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन सन 2005 मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर आहे अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ता, ज्याला आशा वर्कर आपण म्हणत असतो, सो आशा वर्कर ही या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात आले. कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो एकंदरीत हे दोन्ही स्टेटमेंट योग्य असल्याचे आपल्याला दिसून येतो. तर जे काही ग्रामीण आरोग्य मिशन आहे, ओके, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, त्याची सुरुवात आपल्याला 12 एप्रिल 2005 रोजी झाल्याचे आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येला विशिष्ट जे काही वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्या वल्नरेबल सेक्शन्सतील जे काही लोक आहेत त्यांना परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही जी काही मिशन आहे, नॅशनल रुरल हेल्थ मिशन, सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करून भारत सरकारने समाज आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांच्यातील दुवा साधण्यासाठी सामाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणजेच आशा यांचा प्रस्ताव ठेवला. म्हणजे आशा वर्कर तयार करणं किंवा आशा वर्कर जी काही संकल्पना आहे ते याच नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या अस्तित्वात किंवा उदयापासून म्हणजे काय त्या या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एक भाग आपल्याला दिसून येतो. ओके, आशाच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य सेवा पोहोचविणे हे या मिशनचे मुख्य धोरण बनवण्यात आले. 2005-06 मध्ये या आशा सेविकांचे, तुम्हाला माहीतच असेल, गावाकडचे जर आपण गावाकडे गेल्याच्यानंतर जे आशा सेवक असतात ते आपल्या घरात येतात आणि घरामध्ये त्यानंतर ते स्वच्छतेसंदर्भात आपल्या किंवा आरोग्याच्या हेल्थ समस्येसंदर्भात आपल्याकडून माहिती जाणून घेतात. ओके, सो ते आशा हे कोणत्या मिशन अंतर्गत कार्य करतात तर नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत. ओके, त्यानंतर आहे आता या ठिकाणी काही क्रायटेरिया दिलेले आहेत, ते क्रायटेरिया देखील आपल्याला GS3च्या पर्स्पेक्टिव्हने माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने खूप महत्त्वाचं आहे. सो ग्रामसभेच्या बैठकीत आशांची निवड केली जाते. साधारणतः ही जी काही आशा आहे ते विवाहित महिला किंवा विधवा किंवा परित्यक्ता म्हणजे काय तर एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाने त्याग केलेला असेल असे जे महिला आहेत त्यांचा या ठिकाणी विचार केला जातो प्रामुख्याने या पदासाठी. 25 ते 45 वर्ष वयोगटातील महिलांमधून ही निवड केली जाते. ओके, ही विशेषतः पंचायतीला म्हणजे ग्रामपंचायतीला उत्तरदायित्व असते. अंगणवाडीच्या माध्यमातून ते कार्य करत असतात. एक विनावेतन स्वयंसेवक म्हणून आहेत, सध्या त्यांना काही प्रमाणात मानधन वगैरे मिळत असतो. ओके, सो यालाच आपण नॅशनल आशा जी काही मिशन आहे किंवा या नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत हे जे पद आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नात आपल्याला
जी काही 1991चे आर्थिक संकट आहे त्याविषयी या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये 1991च्या आर्थिक अरिष्ट म्हणजे काय तर संकट, जे काही आर्थिक संकट आलेले होते त्याचे कारण काय किंवा लक्षणे कुठले होते, तर परकीय चलन गंगाजळीत घट झाली. त्यानंतर आहे भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोकडून फेरमंजुरी. विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोकडून फेरमंजुरी म्हणजे काय, तर जे काही इंटरनॅशनल बँक्स आहेत म्हणजे वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, यांच्याकडून फेरमंजुरी मिळाली होती का त्यावेळेस. क जे स्टेटमेंट आहे तर राजकोषीय तुटीमध्ये वाढ, आणि ड जे आहे त्याच्यामध्ये साठ्यातून सुवर्ण विक्री, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो एक लक्षात घ्या, राजकोषीय तूट जवळपास आपल्याला 8.4% इतके वाढल्याचे दिसून येतो. सो राजकोषीय तुटीचा जो काही भरणा आहे तो प्रचंड, म्हणजे राजकोषीय तुटीतील जी वाढ आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये होती, आणि त्यावेळेस या आर्थिक संकटाची हे देखील आपण एक लक्षणे होते असं आपण म्हणू शकतो. कर्जाचे GDPशी प्रमाण आपल्याला साधारणतः 55, म्हणजे काही ठिकाणी 53 तर काही ठिकाणी 55 असल्याचे दिसून येतो. नंतर आहे परकीय चलन साठा 5.8 दशलक्ष इतकाच त्या ठिकाणी उरलेला होता. सो हे जे काही लक्षणे आहेत ते आपल्याला या आर्थिक संकटाची दिसून येतात. ओके, जागतिक स्तरावर काही घडामोडी त्या काळामध्ये घडत होत्या. विशेषतः 1988 मध्ये जागतिक विकास दर 4.8% होता, ते 1991 मध्ये 2.25% पर्यंत खाली आलेला होता. भारताची मुख्य निर्यात बाजारपेठ त्यावेळेस अमेरिकेमध्ये आपण जे काही उत्पादन आपल्या देशामध्ये होत होते ते आपण त्या ठिकाणी निर्यात करत होते. तर निर्यातीचा इम्पॅक्ट किंवा या अर्थव्यवस्थेचा इम्पॅक्ट आपल्या निर्यातीवर देखील पडल्याचे आपल्याला दिसून येतो. 1990-91 मध्ये अनुक्रमे 0.8% आणि मायनस म्हणजे -1% इतका कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणजे विशेषतः लक्षणीयरित्या जी काही आपली निर्यात आहे ती घटली. 1990 मध्ये इराक आणि कुवेत युद्ध सुरू झाले. एकंदरीत जे काही त्यामुळे जे कच्चे तेल होते, जे आपण पेट्रोलियम जे पदार्थ होते ते कच्चे तेलाचा जे काही भाव आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येतो, आणि एकंदरीत त्याचा जो परिणाम आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेवर पडला, आणि आपल्यासाठी तर त्याचा अधिक 1991चं जे काही आर्थिक संकट आहे त्यावर देखील झाल्याचे दिसून येतो. विदेशी चलन गंगाजळी केवळ 1.2 अब्ज इतकेच राहिलेले होते, जे आगामी 3 आठवड्यांची आयात करण्यासही पुरेशी नव्हती. सो अशा पद्धतीने जी लक्षणे आहेत त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3. ओके, या ठिकाणी अ, क आणि ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण आपण IMF कडे, वर्ल्ड बँकेकडे कर्जासाठी किंवा जे लोन आहे त्याच्यासाठी आपण धावून गेलो, मात्र त्यांनी त्यावेळेस मदत केलेली नव्हती, आणि अशा वेळेस आपल्याला एकच आपल्याकडे जो काही ऑप्शन होता तो इकॉनॉमिक रिफॉर्म्स, ज्यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन घडवून आणणे. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ॲज इट इज जसा ऑप्शन या ठिकाणी सेट केलेला आहे तर आपण कदाचित कन्फ्यूज झाले असेल. सो आयोग देखील अशा पद्धतीचा ऑप्शन सेट करतो, त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला वाचून त्यावेळेस रिकॉल करणे गरजेचं असतं. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपल्याला 1987-88 मध्ये किंवा नंतर केंद्र सरकारचे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे. विशेषतः जेव्हा सार्वजनिक खर्चासंदर्भात किंवा जे काही सार्वजनिक राजकोषीय किंवा वित्तीय जे धोरण आहे आपल्या गव्हर्नमेंट संदर्भाने, सो वित्तीय व्यवहारामध्ये वेगवेगळे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, वित्तीय प्रशासन असे जे वेगवेगळे घटक आहेत त्यातील सार्वजनिक खर्चासंदर्भाने जे काही संकल्पना आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो सार्वजनिक खर्चात आपल्याला महसुली खर्च, त्यानंतर आहे भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासोत्तर खर्च अशा पद्धतीने विचारलेला, म्हणजे या विविध खर्चांचा समावेश होतो. सध्या फक्त महसुली आणि भांडवली खर्चाचाच विचार केला जातो, तर विकास आणि विकासोत्तर खर्च हे सध्या वगळण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी 1987-88 नंतर केंद्र सरकारने सार्वजनिक खर्चाचे 2 प्रकारे वर्गीकरण केले. एक होते विकास खर्च आणि विकासोत्तर खर्च. सो विकास खर्चामध्ये कशाचा समावेश होतो, तर शासनाच्या ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती असेल, उत्पादनात वाढ असेल, किमतीमध्ये स्तरीय निर्माण करून वाढ घडवण्यासाठी जे काही खर्च केला जातो त्यालाच आपण विकास खर्च म्हणतो. त्यानंतर आहे याचे स्वरूप आपल्याला विकास खर्च हा उत्पादक स्वरूपाचा खर्च असतो, म्हणजे यामध्ये आपण इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर त्यातून काहीतरी आउटपुट मिळणार असते. ओके, आणि ज्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर
पॉझिटिव्हली पडत असतो किंवा अनुकूल प्रभाव आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचे दिसून येते. या विकास खर्चाचे उदाहरण आपल्याला आरोग्य, त्यानंतर आहे शिक्षणासंदर्भात जर आपण खर्च केला तर आउटपुट आपल्याला दिसून येतो. औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी विकास खर्च या जे काही उदाहरणं आहेत ते आपल्याला या ठिकाणी देता येईल. त्यानंतर विकासेतर खर्चामध्ये कशाचा, तर जेव्हा शासन एखाद्या उपक्रमावर खर्च करतो आणि त्या उपक्रमावरून कुठलाही आउटपुट निघत नसतो, ते अनुत्पादक स्वरूपाचे असतो. ओके, त्याचं स्वरूप कसं अनुत्पादक स्वरूपाचे असतो, तर त्याला विकासेतर खर्च म्हणजे विकासाच्या पलीकडे जो केलेला खर्च असतो त्याला विकासेतर खर्च म्हटला जातो. प्रशासकीय खर्च असेल, ज्यामध्ये वेतन असतील, अधिकाऱ्यांचे वेतन असतील किंवा कर्मचाऱ्याचे जे वेतन असतील ते, नंतर युद्ध खर्च असेल, युद्धजन्य खर्च आणि इतर जे काही ज्यामध्ये आउटपुट निघत नाही अशा जे खर्च असतील त्याला विकासेतर खर्च म्हटला जातो. ओके, सो पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. विकास आणि विकासेतर खर्च केल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. हे देखील आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षाच्या अनुषंगाने आपण जे इकॉनॉमिक संदर्भात रिव्हिजन सिरीज बघितलेली आहे त्यामध्ये आपण ऑलरेडी IMF आणि वर्ल्ड बँक संदर्भात डिस्कस केलेलं आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कोणत्याही देशाला कर्ज देते. त्यानंतर आहे ब, फक्त विकसित देशांना कर्ज देते. क काय आहे तर फक्त तिसरा जे पर्याय आहे त्याच्यामध्ये फक्त सदस्य देशांना कर्ज देतो की फक्त राष्ट्रीय मध्यवर्ती बँकेस कर्ज देतो. सो जे काही IMFचे जेव्हा आपण कार्य बघतो तर IMFच्या जे काही कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आर्थिक सहाय्य पुरवते. कशाला, कोणत्या देशांना, तर जे सदस्य देश असतात त्या सदस्य देशांना अल्पकालीन मदत करतात. कुठल्याही देशाला IMF कर्ज देत नसतो, तर सदस्य जे त्या IMFचे जे सदस्य असतात त्याच देशांना IMF कर्ज देत असतो. म्हणजे फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देतो, ना की मग ते त्याच्यामध्ये विकसित असतील किंवा अविकसित असतील किंवा विकसनशील असतील. सो पर्याय क्रमांक तिसरा फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देतो योग्य पर्याय असणार आहे. ओके, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये IMFची स्थापना कधी झाली ते तुम्ही बघू शकता. 27 डिसेंबर 1945 मध्ये जे काही ब्रेटन वूड्स जी कॉन्फरन्स झालेली होती अमेरिकेमध्ये, या ब्रेटन वूड कॉन्फरन्सनुसार या IMFची स्थापना झाल्याचे दिसून येतो. सध्या जे काही अध्यक्ष आहेत किंवा जे या चेअरपर्सन आहेत IMFचे ते आपल्याला क्रिस्टेलिना जॉर्जिव्हा, ओके, क्रिस्टेलिना जॉर्जिव्हा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, हे ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघा. सविस्तर इत्थंभूत जी माहिती आहे IMF संदर्भात, वर्ल्ड बँके संदर्भात, ते तुम्हाला इकॉनॉमिकच्या प्लेलिस्टमध्ये नक्की अभ्यासता येईल. पुढे जाऊयात. भारत सरकारने डॅश डॅश यावरती सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच काय, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ओके, PDS मध्ये सुधारणा करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली. जी आधीची 1962-63 मध्ये जी PDS सिस्टम प्रणाली आलेली होती त्याच्यामध्ये कोणत्या वर्षी त्याच्यामध्ये एक नवीन योजना सुधारण्यासाठी ती सुरू करण्यात आली, अशा पद्धतीने प्रश्न देण्यात आलेला होता. राज्यसेवा मेन्स 2019 मध्ये 1991, 2001, 1992 आणि 2002. सो जे काही PDS आहे ती PDS मध्ये आपल्याला काय दिसून येतं तर अन्नधान्य वितरणासंदर्भात किंवा या अन्नधान्य वितरणाद्वारे टंचाई व्यवस्था किंवा अन्नधान्य टंचाई व्यवस्थापनाची प्रणाली म्हणून ही सार्वजनिक वितरण प्रणाली आपल्याला दिसून येतो. ओके, विशेषतः अन्न व्यवस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भात सरकारच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग ही सध्या PDS डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बनलेली आहे. सध्या जर आपण विचार केला या 2023 मध्ये तर EPDS म्हणजे इलेक्ट्रॉनिक PDS सिस्टम, ओके, ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून जी काही स्वस्त धान्य दुकानामध्ये जर तुम्ही गेला तर रेशन वगैरे आपल्याला ते अवेलेबल करून दिलं जातं. ओके, सो त्याला PDS प्रणाली म्हटलं जातो. सो त्याकडे 1992 मध्ये, ओके, याचं जे योग्य पर्याय असणार आहे ते 1992 असणार आहे. कारण सुधारित सार्वजनिक प्रणाली जी आहे ज्याला RPDS रिवाइज्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही जून 1992 मध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, तसेच गरिबांचा एक मोठा वर्ग राहतो त्यांच्या अडचणी समस्या दूर करून त्यांना अन्न स्वस्त दरात किंवा सुलभरित्या पुरवण्यासाठी या जी काही आधीची पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये रिवाइज करण्यात आली आणि त्याला
PDS प्रणाली तयार करण्यात आली. ओके. त्याच्यानंतर 1997 मध्ये त्याच्यामध्ये थोडक्यात अजून बदल करण्यात आले आणि भारत सरकारने काय केलं तर गरिबांवर लक्ष केंद्रित करून विशेषतः लक्षित सार्वजनिक प्रणाली ज्याला टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हटलं जातो. सो त्याचा समावेश किंवा त्या नवीन तत्वाचा स्वीकार या ठिकाणी 97 मध्ये करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके. सो आपल्याला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम कशा संदर्भात तर जे काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये रास्त भाव दुकाने जी आहेत त्याच्यामध्ये जे काही सीधा वाटप दिसून येतो तर सो सीधा वाटप आपल्याला या PDSच्या माध्यमातून होताना दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2014 मध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. शाश्वत विकासांतर्गत जी काही परिषदे आपण बघतो वेगवेगळ्या. सो जून 2012 मधील शाश्वत विकासासाठी रिओ 20 परिषद, थोडक्यात झूम करू द्या मला. सो जून 2012 मध्ये शाश्वत विकासासाठी रिओ 20 परिषद जी झालेली होती त्यामध्ये हिरवी अर्थव्यवस्थेच्या प्रारूप ही जी काही परिषद होती ती आपल्याला ग्रीन इकॉनॉमिक संदर्भाने जास्त हायलाईट करताना आपल्याला त्या ग्रीन इकॉनॉमिकवर जास्त प्रभाव पडल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. किंवा तो ग्रीन इकॉनॉमिकचा मुद्दा या परिषदेमध्ये उचलला गेल्याचे आपल्याला दिसून येतो. सो कोणत्या लेखकाच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेलेली आहे अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2014 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके. सो रिओ 20 परिषद आपल्याला 2012 मध्ये झाल्याचे दिसून येतो. 1992 मध्ये जी काही अर्थ समिट झालेली होती ब्राझील या देशातील रिओ दी जानेरो या ठिकाणी. सो यालाच अर्थ समिट देखील किंवा पृथ्वी परिषद किंवा अर्थ समिट म्हटलं जातो आहे. सो 20 वर्षानंतर 2012 मध्ये रिओ त्याच ठिकाणी शाश्वत विकासावरील जे काही संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ज्याला आपण रिओ 20 परिषद म्हणतो. सो या ठिकाणी शाश्वत विकासाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट आणि व्यावहारिक पावले उचलण्यासंदर्भाने काही दस्तऐवज तयार करण्यात आले ज्यामध्ये ग्रीन इकॉनॉमिक या संकल्पनेकडे या रिओ 20 परिषदेमध्ये सर्वांचे लक्ष आपल्याला वेधल्याचे दिसून येतं. ओके. या संदर्भात इत्थंभूत माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये ते शाश्वत विकास या चॅप्टर अंतर्गत बघितलेलं आहे. ओके. ते तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कळेलच. ओके. सो ग्रीन इकॉनॉमिक ही संकल्पना रिओ 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्केंडे यांनी ब्लूप्रिंट ऑफ इकॉनॉमिक हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं तर हिरव्या अर्थव्यवस्थेचे जे काही महत्त्व आहे ते स्पष्ट केले. हे पुस्तक बघू शकता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय द ऑथर ऑफ ब्लूप्रिंट फॉर इकॉनॉमिक. ओके. डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्केंडे. सो डी पियर, अनिल मार्केंडे आणि एडवर्ड बार्बियर. ओके. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो आपण एकंदरीत 10 प्रश्न डे 12 मधला म्हणजे 12व्या दिवशीचा जे काही क्विज आपण या ठिकाणी सविस्तर बघितलेला आहे. ओके. आता थोडासा प्रमोशनचा पार्ट. या ठिकाणी तुम्हाला जर ही अशा पद्धतीची जी क्विज बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्यामध्ये एनरोल करायचे असेल तर टेलिग्राम चॅनलमध्ये ती बॅच आहे. तुम्ही या टेलिग्राम चॅनलशी जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी बॅच संदर्भात जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ओके. जर तुम्हाला नक्की फायदा होणार असेल किंवा तुम्ही सदस्य विवेक बुद्धीने विचार करून जॉईन करू शकता. जास्त फीस नाही आहे. सध्या 50 स्टुडंटसाठी आपण 50% डिस्काउंट देतो आहोत. ओके. सो आवश्यक वाटल्यास नक्की जॉईन करा. व्हिडिओ कसा लागला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. काही जर एखादा टायपिंग मिस्टेक वगैरे किंवा चुकीचा जर प्रश्न किंवा त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये कुठलाही फेरफार असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. ऑलवेज ओपन फॉर यू एनी सजेशन्स. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.